फक्त औपचारिक घोषणा राहिलेली आहे. ती झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित इलेक्शन लढवणार. महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊनच महानगरपालिकेचे इलेक्शन लढवण्यासाठी सज्ज आहेत. गेले वर्षभर हे वातावरण राज ठाकरे साहेबांचं, उद्धव साहेब ठाकरेंचं हे महाराष्ट्रभर झालेले अनेक कार्यक्रमात ते दोघंही एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आता हे दोघं एकत्रित निश्चित झालेलं आहे. मग अनेक ठिकाणी ते एकत्रित काम करतायत, शिवसैनिक मनसैनिक एकत्रित काम करतायत. त्याच्यामुळं फक्त औपचारिक घोषणा राहिलेली आहे. ती झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित इलेक्शन लढवणार आहे. तेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र येतील की अन्य कुठलं समीकरण? महाविकास आघाडीचा पण आमचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आमच्या 3 बैठका झालेल्या आहेत आणि त्यांना पण सोबत घेऊन या ठिकाणी भाजपचा पराभव कसा होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे अजितदादांचा देखील या ठिकाणी पक्ष लढणार आहे, तर त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारची फाईट देऊ. असं जर आम्ही सर्व एकत्रित आलो तर निश्चितपणे आमचे उमेदवार जास्तीत जास्त महानगरपालिकेत निवडून येतील. जागा वाटपाचा एक विषय येऊ शकतो, तर मग तो कसा पिढा? जागा वाटपाचा विषय एवढा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. आम्ही ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या जागा सोडणार आहोत. मग शिवसेना असेल, मनसे असेल किंवा काँग्रेस असेल किंवा पवारसाहेबांचे पक्ष असेल, त्या ठिकाणी आम्ही त्यांची ज्या ठिकाणी ताकद असेल आम्ही निश्चितपणे त्या जागा सोडवणार. काही एकत्रित 4चा एक प्रभाग आहे, 4 उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायचे. मग 2 असतील पक्षाचे किंवा शिवसेनेचे किंवा मनसेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन आम्ही इलेक्शन लढणार आहोत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक, उद्धव साहेब आणि राजसाहेब जसं त्यांचं मनोमिलन झालं त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये एक जल्लोष, एक महत्त्वपूर्ण वातावरण तयार झालेलं आहे. महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊनच महानगरपालिकेचे इलेक्शन लढवण्यासाठी सज्ज आहेत. आता पाहू पुढे निर्णय कसा आणि कशा पद्धतीने होतोय त्याची आम्ही वाट पाहतो. तुम्हाला काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी यांच्यासोबत जाण्याचं चालणार आहे का? कारण बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचा विरोध होताना दिसतो. आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकच आदेश पाळला आहे, तो म्हणजे राजसाहेबांचा. वरनं जो आदेश येईल तो पूर्ण मनसैनिकांना हा मान्य राहतो. त्या दृष्टिकोनातनं पुढे आम्ही सगळ्यांशी भेटीगाठी करू. कुठपर्यंत चर्चा आपली या ठिकाणी आलेली आहे? किती वेळा आपल्या इथं चर्चा झालेली आहे सगळ्यांच्या सोबत? आतापर्यंत 2 ते 3 फेऱ्या चर्चेच्या झालेल्या आहेत आमच्या. आता जागा वाटपाचा एक विषय येऊ शकतो, तर काय त्याबद्दल आपण चर्चा करणार आहात? त्यांच्यासोबत किती जागा मागणार आहात? भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील त्या ठिकाणी हक्काने आम्ही महाविकास आघाडीकडे जागा मागून घेऊ. आणि त्याचप्रमाणे माझं असं मत आहे की कोणत्याही प्रकारची सीटचा हक्क न ठेवता मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येण्याचा जो आनंद आहे त्या आनंदातनंच पुढे महानगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही सगळेजण सामोरे जाऊ. जागा वाटपाचा काही तिढा निर्माण? बिलकुल जागा वाटपाचा बिलकुल येणाऱ्या दिवसामध्ये कोणताही तिढा येणार नाही. एक चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू.